नमस्कार मित्रांनो, मी संतोष केंद्रे आपणा सर्वांचे या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये स्वागत करत आहे। आजच्या भागात आपण एक नवीन अँड्रॉइड ॲप्लिकेशन पाहणार आहोत। त्याचं नाव आहे ॲनिमल 4D प्लस। आता तुम्हाला माझ्या स्क्रीनवर काही चित्र दिसत आहेत। इथं हत्ती आहे, त्यानंतर इथे हे दोन वेगवेगळे चित्र आहेत। एका पहिल्या चित्रामध्ये खाली कागद ठेवलेला आहे आणि कागदावर ते मुंग्या दिसत आहेत। दुसऱ्या चित्रात मोबाईल आहे, मोबाईलच्या वरती एक सुंदर असं फूल आलेलं दिसत आहे आणि त्या फुलाला आपण हाताने स्पर्श केलेला आहे। इथं जमिनीवर कागद ठेवलेला आहे, त्याच्यावर कासव आहे ब्लॅक अँड व्हाईट। तर तो कासव त्या कागदामधून बाहेर आपल्या घरामध्ये, आपल्या शाळेमध्ये आपल्याला आलेला दिसणार आहे। त्यानंतर हा माकड आहे, त्याच प्रकारे मोबाईल मधून बाहेर आलेला भास होत आहे। आपण हात ठेवलेला आहे तर हातावरची एखादी वस्तू उचलतोय अशा प्रकारचा भास होत आहे। तर हे कसं करायचं, तर या ॲप्लिकेशन मध्ये सुविधा दिलेली आहे। फक्त हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। मी आता हे ॲप्लिकेशन माझ्याकडे आहे ते ओपन करतो, म्हणजे आपल्याला पाहता येईल। ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्ही जर फर्स्ट टाइम करत असाल तर तुम्हाला अशा प्रकारचं विंडो येईल। त्यामध्ये हे सर्व चित्र दिसत आहेत। हे सर्व चित्र ॲनिमल 4D प्लसचे आहेत। हे सर्व चित्र तुम्हाला त्यांच्या साईडवर उपलब्ध आहेत। काही फ्री आहेत, काही पेड आहेत। फ्री वाले तुम्ही वापरू शकता। त्यानंतर हे ॲप्लिकेशन ओपन झालेलं आहे। इथं काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। पहिल्या इन्स्ट्रक्शन मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही फक्त हे ॲप्लिकेशन ओपन करा आणि चित्र स्कॅन करा। दुसऱ्या याच्यात सूचना दुसरी अशी आहे की तुमच्याकडे जर कार्ड नसतील तर इथून तुम्ही कार्ड घेऊ शकता। तुम्ही डायरेक्ट पण गुगलला सर्च करून ॲक्टोगन 4D किंवा ॲनिमल 4D प्लस इमेजेस म्हणून पण सर्च केल्यानंतर तुम्हाला ते सर्व चित्र, फोटो तुम्हाला तिथे भेटतील। तुम्ही तिथून ते प्रिंट काढून घ्या। एकदा प्रिंट काढल्यानंतर परत तुम्हाला साईडवरून डाउनलोड करायची गरज नाही। त्याची झेरॉक्स काढल्या, त्याच्या फोटो कॅमेऱ्याने फोटो काढल्या तरी ते काम करतं। तर चला मग पाहूया, प्रत्यक्ष आपण अनुभव घेऊ ते कशा प्रकारे काम करतं। आता मी हे इथं जो इन्स्ट्रक्शनचा मेसेज आहे त्याला मी क्लोज करतो। क्लोज केल्यानंतर माझ्याकडे ते चित्र आहेत। ते चित्र मी माझ्या कॅमेराने स्कॅन करतो। स्कॅन करते वेळी एक काळजी घ्यायची आहे की मोबाईल तुम्हाला जोपर्यंत त्याचा लाईव्ह चित्र दिसत नाही तोपर्यंत कॅमेरा स्थिर धरायचा आहे। आता तुम्हाला हा जिराफ दिसत आहे। हा जिराफ कागदामधून निघून माझ्या घरात आलेला असा आपल्याला आभास होत आहे। हा पहा, जोपर्यंत कॅमेऱ्याला ते चित्र दिसत आहे तोपर्यंत ते काम करतं। जर त्या कॅमेऱ्याला ते चित्र दिसत नसेल तर ते डिस्कनेक्ट होतं। अशा प्रकारे आपण हा जिराफ झाला। दुसरं चित्र पाहूया। हे बघा, मंकी। आपण त्याला हातावर घेतल्यासारखा भास होत आहे। हातातील वस्तू घेत आहे, तो खात आहे। अशा प्रकारे आपण प्रत्येक चित्र स्कॅन करायचं आहे। या चित्राला आपण झूम पण करू शकतो। लहान मोठं। त्यानंतर आपण दुसरं चित्र पाहूया। आठ, हे मुंगीचे चित्र मी स्कॅन केलंय। वेल, मासा।
whale, त्यानंतर काऊ, cow, त्यानंतर याला गॅदरिंग फूड म्हणतं, थोडासा वेळ लागेल. हां, हे पहा बनाना पण आपण स्कॅन केलेला आहे. त्यानंतर गवत आहे, ग्रास. त्यानंतर हे फूल. अशाच प्रकारे आपण, आता माझ्याकडे जर दुसरा मोबाईल असेल आणि त्या मोबाईलमध्ये जर हे चित्र असतील तर ते पण आपण स्कॅन करू शकतो. आता माझ्याकडं लॅपटॉप आहे, लॅपटॉपला माझ्या चित्र आहेत, बघूया ते तिथं काम करतंय का. elephant, आता हा माझा लॅपटॉप आहे, लॅपटॉप मधले सुद्धा चित्र elephant, स्कॅन होत आहेत. cow, 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 monkey, हे पहा, प्रकाश व्यवस्था चांगली असायला पाहिजे. हे पहा, गवत. प्रॉपर स्कॅन होणं गरजेचं आहे. जर व्यवस्थित आणि मोबाईल कॅमेरा स्थिर असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे तुम्ही इतरही चित्र स्कॅन करून त्याचा लाईव्ह अनुभव घेऊ शकता. पुढच्या भागात एका नवीन अँड्रॉइड ॲप्लिकेशनची माहिती घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.